तुची आत्मा राम नव्हे जी देहधारी, तुची आत्मा राम नव्हे जी देहधारी, स्तुती जरी होय झडो माझी वैकरी, पातकी मुड झन पडतिला घोरी, या लागे अवतार केला महिवरी. जय जय भक्तराया धर्ममूर्ती तुकया, आरती ओवाळी भावे तुझिया पाया. तुझे ठाई असे भ्रम कोणा न कळे नेम, जन हे काय जाणे अनुभवी तो राम. टाकून अभिमान जीवी धरिले प्रेम, बोलोनी महिमा तुझा जना दिला विश्राम. जय जय भक्तराया धर्ममूर्ती तुकया, आरती ओवाळे भावे तुझिया पाया. अद्भुत महिमा तुझा काय वर्णू दातारा, उदके विन अन्न दिवस क्रमिले तेरा. आता हे ऐसी प्राप्ती काय घडेल येरा, उदकी कागद दिन रक्षिले 18. जय जय भक्तराया धर्ममूर्ती तुकया, आरती ओवाळी भावे तुझिया पाया. ऐकता तुझे वचन मन होय उन्मन, सच्चिदानंद गाभा तुझसाठी पूर्ण. नित्य हे असो माझे तुझे ठाई अनुसंधान, करोनी कृपादान देई तुके दान. जय जय भक्तराया धर्ममूर्ती तुकया, आरती ओवाळी भावे तुझिया पाया. शास्त्र आणि वेदांत शिष्टाचार समस्त, आणिला एक वाक्या जनलोक कृतार्थ. विशेष रामेश्वरा प्रेम दिले बहुत, विनवितो तुझा आता ठेवी मस्तकी हात. जय जय भक्तराया धर्ममूर्ती तुकया, आरती ओवाळी भावे तुझिया पाया. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरणा संता दिया, दुसरे चरणा संता दिया. चक्रपादाने कथेचा विस्तार, पादाने कथेचा चक्रपादाने कथेचा विस्तार. माझे सद्गुरुदास तुका, माझे सद्गुरुदास तुका, माझे सद्गुरुदास तुका. ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः, सोपानो भगवान ब्रह्मा. मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या चरणा, तुमच्या आलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावर न करावा अवेरो, यावर न करावा अवेरो, यावर न करावा अवेरो. स्वामी तुकया देवा, यावर न करावा अवेरो, यावर न करावा अवेरो, यावर न करावा अवेरो. सहज लिहिले उदके वया तुम्ही रक्षिले, आणि सत्य निळा मने धराला ती तरी द्यालमती निरूपम. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वेर. संपाद्य ज्ञानांचे विधाय भक्तिम, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तम्. आत्मरूप गणेशो स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे जयाचे ने. आठवे शब्द सृष्टी अंगवे, सारस्वत आगवे झिवेसिये. वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे मने, रसवती वळंगणे अक्षरासे. भावाचे अवतरण अवतरविती खून, हाताचळे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे. पाय जे हृदय घेऊ सोनी ठाय,
ते एवढे भाग्य होय उन्मेषासे ते नमस्कारोने आता विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 तुची आत्मा राम नव्हे जे देहधारी तुची आत्मा राम नव्हे जी देहधारी स्तुती जरी होय झडो माझी वैकरी पातकी मूढ जन पडतिला घोरी या लागी अवतार केला महिवरी जय जय भक्तराया धर्ममूर्ती तुकया आरती ओवाळी भावे तुझ्या पाया अकरण करुणा वरुणालय भक्त वत्सल श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या अपार असीम हेतुकी कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी योग्यांची माऊली भगवान सद्गुरू श्री ज्ञानोबाराय पंढरीरायाचे प्रेम भांडारी भक्त शिरोमणी श्री संत नामदेवराय पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबराय प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी सद्गुरु श्री जोग महाराज प्रातस्मरणीय शांतीब्रह्म गुरुवर्य श्री मारुती महाराज आदी महापुरुषांच्या कृपेने जगद्गुरु श्री तुकोबराय यांच्या 375व्या वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्तानं असणारा हा भव्य दिव्य असा उत्सव त्यामध्ये सेवेला घेतलेला अभंग त्यांचेच एकनिष्ठ सेवक श्री रामेश्वर शास्त्री यांचा आरती प्रकरणातील आहे. विठ्ठल विठ्ठल आमचे माऊली म्हणजे आळंदी पंढरीचे एकनिष्ठ वारकरी आहेत. आळंदी पंढरीचे एकनिष्ठ वारकरी वैष्णव महावैष्णव परम नामधारक आणि अशा ह्या सेवेमुळं तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे राजा चाले ते वैभव सांगाते हे काय लागते सांगावे ते तुका म्हणे घरी वसे नारायण कृपेची ते खून दिसो येते. विठ्ठल विठ्ठल संप्रदायामध्ये योग्य दिशा योग्य वाटचाल हे असे महावैष्णव संप्रदायामध्ये आहेत. वारकरी संप्रदायाचं असणारे हे भूषण आहे. त्याच्या योगाने संप्रदायाला योग्य प्रकारची दिशा प्राप्त होत असते. म्हणून असे जे संत महात्मे असतात हे संप्रदायाचं एक वैभव आहे. संस्थेचं वारकरी शिक्षण संस्थेचं असणारे वैभव आहे आणि त्याच्याद्वारे ह्या जगामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य संक्रमित होत असतं. लोकसंग्रहाचं लक्षण सांगत असताना शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात अभेद भक्ती वैराग्य ज्ञान स्वयं आचरोने आपण देखील लावावे इतर जन लोकसंग्रह लक्षण जाण या नाव. समाज गोळा करणं हा लोकसंग्रह नव्हे तर अभेद भक्ती वैराग्याचं आचरण करून समाजाला त्या अभेद भक्ती वैराग्यामध्ये प्रवृत्त करणं हा लोकसंग्रह आहे. विठ्ठल विठ्ठल आणि अशी सेवा त्यांच्याकडून पांडुरंग परमात्मा करून घेत आहेत. आई वडिलांची असणारी पुण्य आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी तुकाराम महाराज वर्णन करतात. ज्ञानदेव म्हणे नाम जपाहरेचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध शुचिनाम श्रीमताम घे पवित्र कुळामध्ये जन्म प्राप्त होऊन आई वडिलांच्या संस्कारामुळं त्या कुळाच्या पुण्यामुळं एक कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधराचे पुण्यवती तेन अपार समी सुख सागरेस्मिन लीनम परे ब्रह्मणी यस्य चेतः. असे भगवत भक्त साधुसंत ज्या मातृचरणी पितृचरणी जन्माला येतात ते मातृचरण पितृचरण नक्कीच धन्य आहे महाराज आहे की नाही. ऐसे करी माझ्या भावा ना संत जनाबाई महाराज म्हणतात ज्ञानोबरे आमच्या पोटाला यावे. ज्ञानोबरे जन्माला येण्यासाठी किती मोठे पुण्य लागते हो. म्हणजे धन्य धन्य तयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. जे काही विठ्ठल पंत देवी रुक्मिणी मातेने काय अनुष्ठान केले चिंतन करा. आई साहेबांनी 1.25 लाख परिक्रमा केल्या. भगवती इंद्रायणी मातेचं स्नान करावं. भगवती इंद्रायणी मातेचं स्नान करावं. भगवान सिद्धेश्वराचं पूजन करावं आणि 1.25 लाख परिक्रमा कराव्या. श्री विठ्ठल पंतांच्या अनुष्ठानाचं चिंतन करत असताना नित्य हरिकथा नामसंकीर्तन संतांचे दर्शन सर्व काळ पंढरीची वारी आषाढी कार्तिकी विठ्ठल एकाएकी सुखरूप. आणि ह्या अनुष्ठानाच्या नंतर ज्ञानोबा यांचा जन्म आहे. विठ्ठल विठ्ठल
म्हणतात आताही छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे. आता लोक म्हणतात भगवान कृष्ण परमात्मा अवतार आले पाहिजे. पण आम्ही म्हणतो जिजाबाई कुठे आहेत? विठ्ठल विठ्ठल. म्हणून अशा पवित्र कुळामध्ये मातृचरणी पितृचरणी माऊलींचा जन्म झाला आणि अशा प्रकारे ही भगवत साधना पंढरीची वारीचा जो काही नियम आहे, पूर्व पाठाला असताना दिंडीमध्ये वगैरे आमचा खूप सहवास आला. खूप परतीची वारी मिळवून केली. भजनाचा आनंद, सोहळ्याचा आनंद, पाठांतराची चढावड राहायची आमची. त्यांचं पाठांतर म्हणजे केली जैसे वदनी ब्रह्मशाळा, ज्ञानोबराय वर्णन करतात. ऋग्वेदादी त्यांनी प्रतिष्ठित ते वाघभवनी निळोबऱ्यांच्या गवळणी ऐकावा माऊलींच्या मुखातून. विठ्ठल विठ्ठल. आणि मग तो भजनाचा रंग असायचा, भजनाचा आनंद. त्या भजनाच्या आनंदामध्ये, भक्तीच्या साधनामध्ये खूप अशा प्रकारचा आनंद लुटला. ऐक नाही, भक्तीच्या साधनावर तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी. काय विशेषत्व पहा. जगद्गुरु तुकोबारायांचा याचा धरीन अभिमान, करीन आपले जतन. आमच्या वाडवडिलांनी जो भक्तीचा प्रचार केला, हरिभजन हे धवळीले जग, सुकविला लाग कळी काळाचा. मला वाटतं जवळजवळ 6वा उत्सव आहे हा. 6वा उत्सव आहे. आणि जिथं जिथं उत्सव झाला ते गाव नाही राहिलं, ते देहू झालं. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायांच्या नामाचा अखंड उच्चार चालू आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या अखंड नामाचा उच्चार चालू आहे. देहू क्षेत्रावर जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या प्रत्यक्ष चरणकमल पादुका विराजमान झालेले आहेत. तुकोबारा या ठिकाणी विराजमान आहेत. या कणाकणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा असणारा वास आहे. ही भूमी नाही राहिली, ही प्रत्यक्ष देहू क्षेत्र झालेलं आहे. असा असणारा मोठा महिमा आहे. अशा प्रकारची जी सेवा आहे, पांडुरंगाच्या चरणी आम्ही एवढीच प्रार्थना करू. सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी एवढीच प्रार्थना करू. माऊलींना पुष्कळ आयुष्य मिळो आणि त्यांच्याकडून अशीच सेवा घडो. विठ्ठल विठ्ठल. कारण ज्ञानोबराय म्हणतात, वर्षत सकळ मंगळ ईश्वर निष्ठांचे मांदी आहे, अनवरत भूमंडळी भेटू त्या भूता. आहे का नाही? चांगल्या आचाराचे, चांगल्या विचाराचे माणसं समाजाला प्राप्त होणं अत्यंत गरज आहे. त्याशिवाय समाजामध्ये सुधारणा होऊ शकत नाही. आणि असं जे काही साधन आहे, आचाराची बैठक, विचाराची बैठक ज्यांच्या ठिकाणी आहे, गुरुवर्यांची कृपा ज्यांच्या ठिकाणी आहे, साधनेचं अनुष्ठान ज्यांच्या ठिकाणी आहे, तप आहे, ज्ञान आहे, भक्ती आहे, ब्रह्मचर्य आहे, सत्य आहे. आणि मग ह्या विठ्ठल विठ्ठल अनुष्ठानातून घडत असतं, त्यागातून घडत असतं. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, माने पाचार येता नव्हे आरानुक, ऐसे येते लोक प्रीतीसाठी. कोण येते घरा आमच्या काशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. देवासाठी झाले ब्रह्मांड सोये रे, देवासाठी झाले ब्रह्मांड सोये रे, देवासाठी झाले ब्रह्मांड सोये रे, देवासाठी झाले ब्रह्मांड सोये रे. ओवळ्या उत्तरे काय वेचे, ओवळ्या उत्तरे काय उत्तरे काय ब्रह्मांड सोये रे, देवासाठी झाले ब्रह्मांड सोये रे, देवासाठी झाले ब्रह्मांड सोये, देवासाठी झाले ब्रह्मांड सोये, देवासाठी झाले ब्रह्मांड सोये रे मुला, देवासाठी झाले ब्रह्मांड सोये रे, देवासाठी झाले ब्रह्मांड सोये, देवासाठी झाले ब्रह्मांड सोये रे. ओवळ्या उत्तरे
देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे कोळ्या उत्तरे कायवेची जगद्गुरु तुकोबराय सांगतात. भगवंताची कृपा झाली आणि पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने ऐकणे ही जी असणारी सेवा आहे घ्यावी माझ्या हाते सेवा हेची देवा विनवणी परमात्म्या चरणी ही प्रार्थना आहे. अशी सेवा असे जे काय असणारा जो काय जगद्गुरु श्री तुकोबरायांचा असणारा जो काय प्रचार आहे वाऱ्या हाती माप झाले सज्जनाचे कीर्तिमुख त्यांचे नारायण तुका म्हणजे गाजे वैकुंठी सोहळा या हे भूमंडळा माझी कीर्ती. जगद्गुरु तुकोबरायांचं भजन त्रिभुवनामध्ये चाललेलं आहे. ऐका नाही त्रिभुवनामध्ये ज्ञानोबरायांचं भजन आहे त्रिभुवनामध्ये तुकोबरायांचं भजन आहे. ज्ञानोबरा तुकाराम हा मंत्र फक्त मृत्यू लोकापुरता मर्यादित नाही. ज्ञानोबरा तुकोबरायांचं भजन तर मृत्यू लोकामध्ये चाललेलंच आहे. ऐका नाही ज्ञानोबरा तुकोबरायांचं भजन वैकुंठा स्वर्गामध्ये चाललंय. इंद्रचंद्र देव येती ब्रह्मादिक गीती गाती यम वरुण बृहस्पती विमाने दाटते अंतरिक्षी. ब्रह्मादिक गीती गाती याचा अर्थ आहे ब्रह्मादिक देवता ज्ञानोबरा तुकोबराचं भजन करतायत. वैकुंठामध्ये मृत्यू लोकामध्ये तुम्ही आम्ही भजन करतोय आणि पाताळामध्ये सुद्धा ज्ञानोबरा तुकोबराचं भजन चाललंय. ऐकून विष्णू कीर्तन तयारीत रामकृष्ण मृत्यू लोकाशी आला सहस्रवदन स्तुती करी हरे नमस्कार वाहुनिया तुळशी मंजुळे ज्ञानदेवा पूजिले. जेव्हा आळंदीमध्ये देहूमध्ये वैकुंठ गमन सोहळा झाला असा सोहळा झाला जगद्गुरु तुकोबरायांच्या नावानं देहू नगरीत दुमदुमून गेले. जगद्गुरु तुकाराम महाराज की. तुकोबरायाचा असा गजर झाल्यानंतर पाताळातला शेत दचकला. अरे म्हटले देहूला भंडारा डोंगर किती मोठा सप्ताह झाला म्हणे. विठ्ठल विठ्ठल आणि मग ते भगवान शेष मृत्यू लोकांमध्ये आले. जगद्गुरु तुकोबरायांचं सदैव वैकुंठ गमन जे काय धाम आहे मंदिर आहे त्या पवित्र ठिकाणी आल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांचं ज्ञानोबरायांचं भगवान शेषांनी पूजन केलेलं आहे. म्हणजे हा ज्ञानोबरा तुकोबरायांचा सोहळा मृत्यू लोकापुरता मर्यादित नाही. वैकुंठामध्ये स्वर्गामध्ये आहे पाताळ लोकांमध्ये आहे. तिन्ही लोकांमध्ये उभारीला ध्वज ही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्याची. किंवा स्वतः श्री रामेश्वर शास्त्री सांगतात भक्त भागवत जीवनमुक्त संत महिमा अत्यद्भुत चराचरी महिमा अत्यद्भुत चराचरी. भक्त भागवत जीवनमुक्त संत महिमा अत्यद्भुत चराचरी महिमा अत्यद्भुत चराचरी. भक्त भागवत जीवनमुक्त संत महिमा अत्यद्भुत चराचरी महिमा अत्यद्भुत चराचरी. भागवत जीवनमुक्त संत महिमा अत्यद्भुत चराचरी महिमा अत्यद्भुत महिमा अत्यद्भुत चराचरी ऐशी अनंता माझे तो अनंत लीला वेश होत जगत्राता. श्री संत रामेश्वर शास्त्रींनी तुकोबरायांचं इतकं गोड वर्णन केलंय. हा साधारण 5-6 अभंग असतील पण त्या 5-6 अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचं यथार्थ वर्णन केलंय. वस्तू जशी आहे तशी कळणं त्याला दर्शन म्हणतात. जसं तुकोबरायांचा साक्षात्कार झाला जशी अद्वैत प्रचिती आली जसं ज्ञानोबरायांचं दर्शन शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना झालं अद्वैत दर्शन झालं अपूर्वक साक्षात्कार झाला. म्हणूनच शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या मुखातले शब्द आहेत कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. नाथ महाराजांना जो अपूर्वक साक्षात्कार माऊलींचा झाला ते शब्द नाथ महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. जसं दर्शन झालं तसं रामेश्वर शास्त्रींना जसं तुकोबरायांचं यथार्थ दर्शन झालं. किती गोड वर्णन केलंय पहा. ह्या जगाचा उद्धार करण्यासाठी रामेश्वर शास्त्री सांगतात अज्ञान अंधकार घालवण्यासाठी संत ग्रह मेळी जगदांद्या गेळी
पहिलं उदयाचळे भानू तुका. सर्व ग्रह, सगळे ग्रह कोण आहेत? चंद्र, रवी हे कोण आहेत? संत महात्मे आहेत. अज्ञानरूपी अंधकार आहे, तो घालवण्यासाठी पहिलं सूर्य पूर्व दिशेला जगद्गुरु तुकोबाऱ्यासारखे सूर्य प्रकट झाले. पहिलं उदयाचळी भानू तुका. संत वृंदे तीर्थे गौतमी हरिकथा तुकया नरसिंहस्ता भेटवाले. काय अभंग आहे हे! अभंग म्हणजे वारकऱ्याचे प्राण आहेत महाराज. विठ्ठल विठ्ठल. हे अभंग भजनामध्ये म्हणलं की समाधीच लागते, समाधीच लागते. असे हे अभंग आहेत. रामेश्वर शास्त्री तुकोबाऱ्यांचं वर्णन केलं, गोड वर्णन केलं. पंडित वैदिक अथवा दशग्रंथी परिसरी न पवती तुकयाचे. पंडित असतील, वैदिक असतील, दशग्रंथी असतील, पण तुकोबाऱ्याचे सर काय प्राप्त होणार नाही. शास्त्रे ही पुराणे गीता नित्यनेम वाचिता ती वर्मन कळे त्यासी. कर्म अभिमाने वर्णाभिमाने नाडले ब्राह्मण कलियुगे. कोण म्हणतं हे? दशग्रंथी ब्राह्मण, विद्वान, वैदिक त्या काळातले जे काही असणारे रामेश्वर शास्त्री स्वतः उद्गार काढतात. तैसा नव्हे तुका वाणी व्यवसायी भाव त्याचा पायी विठोबाचे. तुकोबाऱ्यांची जी प्रचिती आली ह्यामध्ये जे वर्णन केले ते स्तुती नाही, ते यथार्थ वर्णन आहे. आपण स्तुती करत असतो, कुणाची स्तुती करत असतो. स्तवनिया नरा केला आयुष्याचा मातेरा. तुकाराम महाराज म्हणतात व्यवहारामध्ये माणसं स्तुती करतात. यस्य अस्ति वित्तम स नर कुलीनः स पंडितः. आपण त्यांना म्हणत असतो ज्याच्याकडे संपत्ती आहे तो विद्वान आहे म्हणतो, श्रेष्ठ आहे असं म्हणतो. पण हे गुण त्या माणसाचे नसतात. त्याच्याकडे पैसा असतो म्हणून ते आपण गुण लादत असतो. असा हा प्रकार घडत असतो. ती काही यथार्थ वर्णन आहे का हो? आपण म्हणतो बघा माणूस वाघासारखा आहे, वाघासारखा आहे, त्याला नखे आहेत का? मग त्याला नख नसतात म्हणा, ऐक नाही. हा मनुष्य सूर्यासारखा आहे म्हणतो. मग सूर्यासारखा आहे, त्याच्या प्रकाशानं, त्याच्या तेजानं पृथ्वी काही होरपळून जाते का हो? होरपळून जात नाही. माणसं बोलत असतात. ही काही स्तुती नाही, हे यथार्थ वर्णन आहे. सासूबाई जावयाचं वर्णन करते, त्यामध्ये किती खरं असतं हो? प्रातस्मरणीय श्रीगुरु धुंडा महाराज सांगायचे त्यामध्ये 99.99% खोटं असतं म्हणे. काहीच नसतं. काय खरं असतं? काहीच खरं नसतं महाराज. एका सासूबाईने जावयाचं वर्णन केलं, म्हणजे आमचे जावई इतके मोठे आहेत जमिनीवर चालतच नाहीत म्हटले. जमिनीवर चालतच नाहीत. लोकांना वाटलं काय म्हणजे मोठे महात्मे श्रीमंत असतील वाटलं. जमिनीवर चालतच नाही म्हणजे आहेत तरी कोण? एसटीचे ड्रायव्हर आहेत म्हटले. विठ्ठल विठ्ठल. हे वर्णन काय तसं नाही आहे. जगद्गुरु तुकोबाऱ्यांचं जे वर्णन केलंय यथार्थ आहे. याच्यामध्ये स्तुती नाही, अवस्थाता नाही, ऐक नाही, अर्थवाद नाही, याच्यामध्ये सत्यत्व आहे, जी प्रचिती आली. आता थोडं सांगायचं म्हणजे ज्यांचा हा अभंग आहे आणि ते आणि श्री रामेश्वर शास्त्री जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा काय संबंध होता, यांचा काय संबंध होता हे जर आपण ऐकलं, त्याच्यावरून हे तुकोबाऱ्यांची स्तुती करतायत का यथार्थ वर्णन करतात आपल्या लक्षात येईल. जगद्गुरु तुकोबाऱ्यांचं जर आपण चिंतन केलं, प्रकार असा घडला गेला. जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा देहूमध्ये अवतार झाला. अवतार झाल्यानंतर जे काही नामदेव यांनी 100 कोटी अभंगाचा संकल्प केला होता. षटकोटी तुझे करीन अभंग, 100 कोटी अभंगाची प्रतिज्ञा केली. 96 कोटी अभंग झाले. 96 कोटी अभंग झाले. 4 कोटी अभंग राहिले. 300 वर्षाचा काळ निघून गेला. 300 वर्षाचा काळ निघून गेला. 300 वर्षाच्या काळामध्ये काही माणसं जन्माला आली नाही का हो? आले ना महाराज. पण नामदेव यांनी त्यांना सांगितलंच नाही महाराज, ऐक नाही. एक मनुष्य म्हणाला श्रीमान नरेंद्र मोदी मध्ये माझ्यामध्ये काय फरक आहे म्हटले, ऐक नाही. त्यांनाही हात आहे, त्यांनाही पाय आहे, मलाही, त्यांनाही कान आहे, मलाही हात आहे, मलाही पाय आहे, मलाही कान आहे, त्यांच्यातून माझ्यात काय फरक आहे म्हटलं. त्यांच्यातून तुझ्यात काहीच फरक नाही, फक्त त्यांना अक्कल आहे, तुला अक्कल नाही म्हटलं. विठ्ठल विठ्ठल. तसं तुकोबार यांचा अवतार होण्यापूर्वी जे काही माणसं झाले नाहीत का झाले, पण नामदेव यांनी पांडुरंगांना त्यांना नाही सांगितलं. जेव्हा तुकोबार यांचा अवतार झाला, तुकोबार यांचा अवतार झाल्यानंतर नामदेवे केले स्वप्ना माझे जागे सवे पांडुरंगे येऊन या, सांगितले काम करावे कवित्व वावगे निमित्त बोलू नको. सांगितलं, थापटोनी केले सावधान, स्वप्नामध्ये जागा केलं, उठा तुकोबारा घ्या, मापटा के सळे धरिले विठ्ठले, थापटोनी केले सावधान, प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावी तुका. हा 96 कोटी झालेत, 4 कोटी अभंग राहिलेत. तेवढी तुम्ही काय करा, अभंग जी काही लिहा, अभंगाची रचना करा. आणि मग
जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाची जी काही रचना आहे पांडुरंगाच्या प्रसादाने केली. तुका होणे निराळा पाहे निगम कळा बोले शराक्षरा वेगळा, तुका होणे निराळा पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. तुका म्हणे पोटी देवा घालून सांगे गोष्टी, तुका म्हणे माझं बोलवितो देव. तुकोबारायांच्या मुखातून देव बोलत होते. आणि मग गावामध्ये लोक असतातच, आहे का नाही. गावामध्ये कोपला पाटील गावीचे हे लोक आता घाले भीक कोण मज, लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली. मंबाजी बुवा सारखे होते, त्यांनी त्रास दिला, काय हरकत नाही. शेवटी ते प्रकरण वाघोलीचे श्री रामेश्वर शास्त्री त्यांच्याकडे गेला. त्यांनी सांगितलं, पूर्ण विस्तार चरित्रपूर्वक आपण कथा श्री माऊलींच्या पूज्य माऊलींच्या मुखातून ऐकताय आपण. सांगितलं तुकोबाराय म्हणे तुम्ही अभंग करताय कीर्तन करताय. त्यावेळेस तुकोबाराने सांगितलं मी अभंग करत नाही कीर्तन करत नाही, अभंग होतात कीर्तन होतात. विठ्ठल विठ्ठल आणि काय ज्याच्याकडे अनुभव आहे संतांची कृपा आहे त्याला भीती आहे का हो? ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जेव्हा. नामदेव याने पांडुरंगाने सांगितलं होतं काय करा, अशा प्रकारे ग्रंथाची रचना करा, अभंगाची रचना करा, कीर्तन करा सांगितलं होतं. त्याच्यामुळे तुकोबारायांना भीती नव्हती. पांडुरंगाच्या प्रसादानं नामदेवरायांच्या कृपेने हे जी काय अभंग रचना केलेली आहे, मग ठीक आहे आजपासून कीर्तन प्रवचन करू नका, अभंग करू नका. तुकोबाराय म्हणले काय हरकत नाही, माझा स्वामी तुझी वागवे तो लाथ. तुका म्हणे तुम्ही देवा द्विजवंद्य ब्राह्मण आहात, माझा स्वामी पांडुरंग परमात्मा तुमची लात वागवते, काय हरकत नाही. पण तुकोबारायाचा अंतकरण किती मोठा विचार करा, आहे का नाही. तुकाराम महाराजांनी अभंगाची रचना केली, थांबवली, पण तुकाराम महाराज रामेश्वर शास्त्रींना म्हणतात आतापर्यंत अभंग लिहिले त्याचं काय करायचं. विठ्ठल विठ्ठल किती मोठा अंतकरण असेल विचार करा तुकोबारायांचा. चंदनाच्या वाशी धरीतील नाक नावडे कनक न घडे, साखरेची गोडी सारखी सकळा थोरा मोठ्या बाळा धाकुटिया. तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते तरी का निंदते जन्मच. तुकाराम महाराज वर्णन करतात. तुकोबाराय चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रही न खाती सरपत्या. अभंगाची रचना केली, काय करायची काय नाही म्हणे, डोहामध्ये बुडवून टाका. ब्राह्मणाची आज्ञा आहे, भूदेवाची आज्ञा आहे. डोहामध्ये वह्या बुडवून टाकल्या. 5 दिवस झाले, 5 दिवस झाले. तुकोबाराय शांत आहेत, आहे का नाही. देवाची जशी देवाने अभंग करवले, देवाने अभंग बुडवायला सांगितले, मी तेथे मी हमाल भारव आहे. तुकोबाराय शांत होते. पण गावामध्ये लोक असतात फुकटाचे सांगे लोकांच्या गोष्टी, असे काही लोक असतात चव्हाट्यावर बसणारे. तुकाराम महाराजांना म्हणाले महाराज संसाराचे कागदपत्र इंद्रायणीमध्ये बुडवून संसार बुडवला, आता अभंगाच्या वह्या बुडवून परमार्थ बुडवला. म्हटले देव ना संसार तुका दोहीकडे चोर. आता कुठे गेला म्हणे पांडुरंग तुमचा, आहे का नाही. तुका म्हणे खळ संता पिढीती चांडाळ, अशी लोक असतातच. तुकाराम महाराजांना म्हणाले महाराज आता देव कुठे आहे तुमचं रक्षण करणारा. तुकाराम महाराजांना वह्या बुडवल्या याचं दुःख नाही, पण लोक देवाची निंदा करू लागले, देवाच्या ब्रिदावळीची जी काही निंदा करू लागले. तुकोबारायांना सहन झालं नाही. इंद्राणीच्या डोहाच्या ज्या ठिकाणी वह्या बुडवल्या होत्या तुकाराम महाराजांनी तिथं धरणं धरलं. 13 दिवस झाले निश्चक्र करिता, न पवसी अनंता मायबापा. पाषाणाची खोळ घेऊन बैसलासी, काय ऋषिकेशी झाले तुझं वरी आता प्राण मी त्यजेन. हत्या मी घालीन पांडुरंगा, फार विठाबाई धरली तुझी आस. करीन जीवानाश पांडुरंगा, तुका म्हणे आता मांडले निर्वाण. प्राण हा सांडीन तुझवरी. तुकाराम महाराज पांडुरंगाला म्हणतात पाषाणाची खोळ घेऊन बसते असे काय म्हटले. तुझ्यासाठी 13 दिवस उपवास केला, देवा का प्रकट होत नाहीस. आणि मग असा धावा केल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात तू कृपाळू माऊली, आम्हा दिनाची सावली. न संवरित आली बाळवेशे जवळी, माझे केले समाधान. रूप गोजिरे सगुण, समाधान रूप गोजिरे सगुण, माझे केले समाधान रूप गोजिरे सगुण, माझे केले
समाधान रूप गोजरे सगुण निवविले मन आलिंगन देवनी माझं समाधान केलं. बाळवेश घेऊन श्रीहरी भेटला. पांडुरंगाने बाळ रूपात दर्शन दिलं. तुकोबऱ्यांचं समाधान झालं, वह्याचं रक्षण झालं, आनंद झाला. इकडे प्रकार असा घडला गेला. रामेश्वर भट्ट जे होते त्यांनी वह्या बुडवण्याची आज्ञा केली आणि ते वागुल्य जात असताना पुण्यामध्ये गेले. त्यांना स्नान करायचं होतं. एका बारव्यामध्ये आंघोळ केली. ते एका सिद्धाची बारव होती, अनगड सिद्ध सहा. त्या अनगड शहाची ती बारव होती. विहिरीमध्ये आंघोळ केली. त्यांनी पाहिलं, माझ्या विहिरीमध्ये स्नान केले, शाप दिला, ऐसे डुबते रहो. पाण्यात गेले की शांत वाटायचं, पाण्याच्या बाहेर आले की अंगाचा दहा व्हायचा. काय करावं काय समजत नव्हतं. साधू पुरुषाचा शाप होता. रामेश्वर शास्त्री ज्ञानोबऱ्यांचे एकनिष्ठ भक्त होते. प्रभू रामचंद्राचे एकनिष्ठ भक्त होते आणि ज्ञानोबऱ्यांच्या दारामध्ये धरणं धरलं. ज्ञानोबऱ्यांनी दारात धरणं धरल्यानंतर ज्ञानोबऱ्यांनी स्वप्नामध्ये सांगितलं, माझी मज आली रोकडी प्रचित, होनी फजित दुःख पावे, काही द्वेष त्याचा करिता अंतरी, व्यथा या शरीरे बहुत झाली. ज्ञानेश्वरे मज केला उपकार, स्वप्नी सविस्तर सांगितले. तुका सर्व श्रेष्ठ प्रिया मथोर, का जो अवतार नामयाचा, त्याची तुझं काय घडली रे निंदा, म्हणून हे बाधा जडली तुझं. आता एक करी सांगेन ते तुला, शरण जाय त्याला निश्चय, दर्शनाची तुझ्या दोषा परिहार, होय तो विचार सांगितला. मने रामेश्वर त्याच्या समागमे, झाले हे आराम देह माझे. श्री संत रामेश्वर शास्त्री सांगतात, तुकोबरायांच्या अंगसंगाने, त्यांच्या कीर्तन श्रवणाच्या द्वारे जो काय अंगाचा दहा वाहत होता, होतील शीतळ अग्निज्वाळा. आणि मग त्या अग्निज्वाळा शांत झाल्या. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होते. ह्या अभंगाचा उच्चार केल्याबरोबर सगळ्या अंगाचा दाह शांत झाला. काय आनंद झाला. श्री संत रामेश्वर शास्त्री तुकोबऱ्यांचा अधिकार कळाला.